रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी त्या पीडित महिलेची भेट घेतली, त्यांच्या पालकांशी देखील चर्चा केली, त्यांच्या आईवडिलांना देखील मी भेटलो, त्यांच्या बहिणीला देखील भेटलो. माझ्यासोबत ॲडिशनल SP श्रीमती गायकवाड मॅडम देखील होत्या. सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकारी होते आणि तपास कालपासूनच सुरू झालेला आहे. काही मंडळींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत. ज्याने कोणी हे कृत्य केले त्याला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील निर्देश पालकमंत्री या नात्याने मी दिलेले आहेत. मी पोलिसांकडनं देखील ब्रीफिंग घेतलेलं आहे, त्याच्यानंतर डॉक्टरांकडनं देखील ब्रीफिंग घेतलेलं आहे. परंतु हा संवेदनशील विषय असल्यामुळं त्या ब्रीफिंगमध्ये नक्की काय आहे हे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पीडित महिलेनं सांगितलेल्या आहेत, त्या मुलीनं सांगितलेल्या आहेत, ती तशीच्या तशी नोंद करण्यात आलेली आहे. तसा FIR दाखल करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 2 ते 3 मुलांना, युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी करतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.